नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमचं आवडतं हे जे 7वी स्कॉलरशिप 8वी NMMS परीक्षेचं जे युट्यूब चॅनल आहे ते हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी सर्वांसाठी आपण नफा तोटा हा प्रकरण प्रॉफिट लॉस हे प्रकरण घेऊन येत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा नफा तोटा हा प्रकरण बघत असताना नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, नफा म्हणजे प्रॉफिट, तोटा म्हणजे लॉस असं मराठीत सांगू इंग्लिश मराठीत सांगून चालत नाही. तर नफा कधी होतो, प्रॉफिट कधी होतो, तोटा कधी होतो, लॉस कधी होतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग नफा तोटा म्हणजे काय? ते एखादी बघा, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या दुकानदाराकडे गेलो. ओके. दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदाराला आपण मागितली, की आपण दुकानदाराला मागितली, "मला सायकल द्या." मला काय मागितली? सायकल मागितली. दुकानदाराला सायकल मागितली, तर दुकानदाराने ती सायकलची किंमत, त्या सायकलची किंमत आपल्याला सायकल विकली, त्याला सायकल विकली म्हणजे त्याची विक्री किंमत. विकली म्हणजे विक्री किंमत. त्याला काय म्हणायचं? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस, विक्री किंमत. ओके. एका दुकानदाराने सायकल विकली म्हणजे ती सेलिंग प्राइस. सायकल सेल केली. सायकल काय केली? सेल केली. ती सायकल सेल केली ₹3000 ला. किती रुपयाला केली? ₹3000. 3000. 3000 सायकल सेल केली. मग बघा, ऍक्च्युली ती सायकल खरेदी त्या दुकानदाराने सायकल खरेदी केलेली आहे. खरेदी किंमत. त्या दुकानदाराने सायकल बाय केलेली आहे. कितीला बाय केलेली आहे? म्हणजे कॉस्ट प्राइस. म्हणजे सायकल बाय केली म्हणजे काय असणार त्याची कॉस्ट प्राइस. ती कॉस्ट प्राइस आहे 2000. ते आहे 2000. ओके. ओके, इथपर्यंत कळतंय बघा. मी परत सांगतोय, मी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट क्लिअर करतोय. आपल्या या चॅनलचं वैशिष्ट्य म्हणजे आपण कन्सेप्ट क्लिअर करून एकदम ऍडव्हान्स पर्यंत आपण काय करत असतो, आपण हे सगळे प्रॉब्लेम्स घेत असतो. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक सायकलचा दुकानदार आहे, एक सायकल दुकानदार आहे, एक सायकलचा स्टोअरवाला आहे. त्याने एक सायकलचा स्टोअरवाला आहे, त्याने काय केलं, तर त्यानं सायकल तो सेल करतोय. तो सायकल सेल करतोय म्हणजे काय करतोय, तो सायकल विकतोय. ओके. तो सायकल काय करतोय, विकतोय. तो कितीला विकतोय, तर 3000ला, 3000ला विकतोय. परंतु त्याची कॉस्ट प्राइस, त्याची खरेदी किंमत, ज्या दुकानदाराने ती सायकल खरेदी केली, त्याची कॉस्ट प्राइस होती 2000. काय होती? 2000 होती. ठीक आहे. मग या दुकानदाराला या व्यवहारामध्ये नफा झालाय का तोटा झालाय, प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, हा, हे कसं करायचं? जर 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 विक्री किंमत ही खरेदी किंमत पेक्षा अधिक असेल, जर विक्री किंमत ही मोठी असेल तुझ्यापेक्षा खरेदी किंमत पेक्षा, तर विक्री किंमत म्हणून खरेदी किंमत जर आपण वजा केली, ओके, म्हणजेच आपण काय केलं, तर सेलिंग प्राइस एसपी वरून तुम्ही सीपी वजा केलं, सेलिंग प्राइस वजा केलं, तर तुम्हाला काय मिळतो, तर तुम्हाला नफा म्हणजे प्रॉफिट मिळतो. नफा म्हणजे काय मिळतो? प्रॉफिट मिळतो. आता प्रत्येक वेळेस हे लिहावं लागतं का? नाही. आपण फक्त सेलिंग प्राइस आणि आपली कॉस्ट प्राइस, आपली विक्री किंमत आणि खरेदी किंमत एवढं जरी बघितलं, तर तेवढ्यावर आपल्याला नफा झालाय का तोटा झालाय हे आपल्या लक्षात येतं. येस ऑर नो? मला कळत असेल तर. ओके. हा. तर जर सेलिंग प्राइस ही मोठी असेल आणि कॉस्ट प्राइस ही लहान असेल, सेलिंग प्राइस इज बिगर, कॉस्ट प्राइस इज स्मॉलर, देन इट हॅपन्स, त्या व्यवहारामध्ये प्रॉफिट होतो. काय होतो? प्रॉफिट होतो. जर जर एखाद्या व्यवहारामध्ये विक्री किंमत जास्त असेल, खरेदी किंमत कमी असेल, तर त्यावर काय होतो? नफा होतो. इज इट क्लिअर? ओके. हा, आयुष काही डाऊट आहे का याच्यावर? आयुष पाटणकर, लोअर हँड कर नसेल तर पार्थ. हा, लोअर हँड कर. चला, आता बघा नफा. मग आता हे प्रॉफिट नफा कसा म्हणायचा, तर विक्री किंमत सेलिंग प्राइस किती आहे? 3000 मायनस कॉस्ट प्राइस किती आहे? 2000. 3000 मायनस 2000 इज इक्वल टू काय? ते आन्सर 1000. 1000 त्या दुकानदाराला काय प्रॉफिट झालेलं आहे. काय प्रॉफिट झालेलं आहे. ओके. हे हे असा नफा कॅल्क्युलेट करतात, असा प्रॉफिट कॅल्क्युलेट करतात. ओके. आज फक्त मी प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात तेवढं सांगितलं. पुढचं आम्हाला ऍडव्हान्स आधीच विचारू नका. मी डिटेल सगळं सांगणार आहे. पुढचं तुम्ही पुढचं विचारू नका. आधी माझं सगळं शिकून होऊ द्या. मग तुमचे डाऊट्स विचारा. पुढचं काही जण सर असंच आहे का तसं, थांबा ना, मला पुढचं शिकू द्या ना पहिल्यांदा. ओके. इथपर्यंत आलं असेल तर मान हलवा. मान चांगली हलवा. गदागदा हलवा म्हणजे मला दिसेल. आयुष मान मोडायची. आयुष बस बस बस. हा. ओके. चला, म्हणजे पण तुम्हाला कळाले. आता बघा, आता प्रॉफिट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल, तोटा म्हणजे काय, सॉरी, नफा म्हणजे काय तुम्हाला कळालं असेल. श्राव्या कळाले? श्राव्या. ओके. तहरीम बघ आता. तहरीम आता आपण कसं करायचं, तर आपल्याला तोटा करायचा, तोटा. आता बघा विद्यार्थी, आधी हे लिहून घेतलं असेल तुम्ही, घेतलं असेल तर स्क्रीनशॉट हे लिहून घ्या.
उगं प्रवचन ऐकल्यासारखं ऐकायचं नाहीये, तर लिहून घ्यायचंय. लिहून घ्या. ओके. आता बघा हीच हा हे सॉरी हे लिहून घ्या बेटा. आता बघा हाच दुकानदार आहे, पण काय झालंय, हाच सायकलचा स्टोअरवाला आहे, पण त्याच्या दुकानातल्या सायकल विक्रीच होत नाहीत. त्याच्या दुकानाला कोणी कुत्रही फिरकत नाही सायकल घेण्यासाठी. त्याच्या त्याच्या सायकलच्या स्टोअरचा सेलच होत नाही. मग काय करणार तो? आता काय करू बाबा, माझ्या सायकल सेल होईना. मग त्याने काय केलं, ऑफर ठेवली. त्याने काय केली, ऑफर ठेवली. तो मला माझ्या सायकलच्या ह्याच्यावर काय केलं, मी 50% ऑफ देणार, 50% सूट देणार. काय देणार? 50% सूट देणार. मग झालं काय, मग आता त्याची सेलिंग प्राइस चेंज झाली. कॉस्ट प्राइस तर तीच आहे. त्या सायकल दुकानदारानं, त्या सायकल स्टोअरवाल्यानं सायकल किती खरेदी केली होती? 2000ला, 2000ला. हा, बरं का. पण तो काय करतोय, तो विक्री किमतीवर 50% सूट देतोय. कशावर सूट देतोय? विक्री किमतीवर. विक्री किंमत किती आहे त्याची? 3000. त्यावर तो 50% 50% काय देतोय? सूट देतोय. हे लिहिलं असेल तुम्ही, मी इरेज करतो. ओके. आणि एक दुकानदार आहे, तो काय करतो बघा, मी परत इकडे डिटेल्स देतो. त्याची खरेदी किंमत त्याच्याद्वारे खरेदी किंमत त्याची कॉस्ट प्राइस 2000 आहे. कशाची? एका सायकलची. ओके. त्याची करेक्ट ही चेंज नाही. आता ही 2000 सायकल तो विकायचा 3000ला, परंतु त्याला काय व्हायला माहिती का, त्याला काय व्हायला, त्याला सेलच होईना. मग त्याने काय केलं, ही जी किंमत आहे त्या सायकलची ती कमी केली. मग त्याने जी नवीन विक्री किंमत आहे, त्याची नवीन विक्री किंमत, विकी म्हणजे विक्री किंमत, म्हणजे काय आहे, सेलिंग प्राइस. त्याची जी सेलिंग प्राइस आहे, ओके, ती आहे आता 1500. आता मला सांगा मुलांनो, इथं कॉस्ट प्राइस बिगर आहे का सेलिंग प्राइस बिगर आहे? कोण बिगर आहे? तो कॉस्ट प्राइस बिगर आहे. इथे खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत जास्त आहे? खरेदी किंमत जास्त आहे. जर खरेदी किंमत मोठी असेल आणि विक्री किंमत लहान असेल, इफ कॉस्ट प्राइस इज बिगर अँड सेलिंग प्राइस इज स्मॉल, देन इट हॅपन्स लॉस. त्या व्यवहारात काय होतो? तोटा होतो. काय होतो? लॉस होत असतो, तोटा होत असतो. ओके. मग इथे कोणत्या व्यवहारात? तर तोटाचं सूत्र काय? सूत्र बनायचंच नाही, हे लक्षात ठेवायचं. सूत्र माहिती गरज आहे का? काय मोठा आहे इथं? कॉस्ट प्राइस मोठा आहे, खरेदी किंमत मोठा आहे. खरेदी किमतीतून आपण काय वजा केलं? खरेदी किमतीतून आपण विक्री किंमत वजा केलं. वजा काय करतो, कारण खरेदी किंमत मोठी म्हणून खरेदी किंमत अगोदर घेतली. बरोबर का नाही? सूत्र पाठ करायची गरज आहे का इथं? नाही. जी मोठी ती अगोदर घ्यायचं. खरेदी किंमत अगोदर घेतली, तर विक्री किंमत वजा केलो, काय मिळतं आपल्याला? आपल्याला तोटा मिळतो. जर आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉस्ट प्राइस ही बिगर असेल, कॉस्ट प्राइस म्हणून आपण सेलिंग प्राइस मायनस केली असेल, तर आपल्याला काय मिळतं बेटा? लॉस होतो. काय होतो? लॉस होतो. ओके. कॉस्ट प्राइस किती आहे? कॉस्ट प्राइस आहे 2000. सेलिंग प्राइस किती आहे? 1500. काय येतं बेटा? येतं बघा 500 काय झाला? हा लॉस झालाय, हा तोटा झालाय. लिहून घ्या बेटा, हे एवढं लिहून घ्या. एकदम बेसिक पासून जातो. हे 5वी स्कॉलरशिपला तुम्हाला शिकवतात. 5वीला 4थीला. आता तुम्ही आता 7वी 8वीला आलात. ओके. एकदम बेसिक पासून आपण जातोय. हे कळालं असेल तर आपण पुढे जाऊया. ओके. आता खरेदी किंमत म्हणजे विक्री किंमत म्हणजे काय, हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. आता ह्याच्यावर काही कशा पद्धतीने आपल्याला काय खरेदी किंमत विक्री किंमत काढायची ते आपण बघणार आहोत. ओके. आपण एकही सूत्र वापरणार नाही. या टॉपिकमध्ये आपण एकही सूत्र वापरणार नाही. सूत्र न वापरता आपल्याला टॉपिक सोडवायचा आहे. एकही सूत्र, एकही फॉर्म्युला आपल्याला वापरायचं नाही. लक्षात ठेवायचं, तुम्ही तोटा कसा काढायचा, लॉस कसा काढायचा, लगेच त्याचा फॉर्म्युला सांगायचं नाही. तोटा असल्यावर काय होतं रे, तर तोटा असल्यावर कॉस्ट प्राइस बिगर असते, सेलिंग प्राइस स्मॉलर असते. लॉस असल्यावर कॉस्ट प्राइस बिगर असते, सेलिंग प्राइस स्मॉलर असते. म्हणजे काय, तर सीपी मधून एसपी केलं तर काय येतो? लॉस येतो. सूत्र पाठ करायची गरज आहे का नाही, असं समजून घ्यायचं आपल्याला बिना फॉर्म्युल्याचं. ओके. तर तिथपर्यंत पार पुढचे काय डाऊट विचारून, मला पुढचं खूप शिकवायचंय. तुझं काय डाऊट असतात, एवढ्यावरच काय डाऊट आहे, इतक्या संबंधच विचारायचं. पुढचं ऍडव्हान्स तुला माहिती तर ते विचारूच नको. पार विचार. तर प्रॉफिट अजून दुसऱ्या पद्धतीने काढता येतो का? मी सांगणार आहे ते आता. हो. म्हणूनच म्हणलो पुढचं काही विचारू नका, मला सांगू द्या कम्प्लीट. आता तर सुरुवात केली आहे. आता प्रॉफिट अँड लॉस हे तर इंट्रोड्यूस केलंय. ओके. हा, आपण पुढे झालं इथपर्यंत लिहून घेतलं हे. ओके. गौरव, खूप छान दात आहेत तुझे. लक्ष दे. ओके. पुढे आपण जाऊया. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो माहितीये का, समजा समजा तुम्हाला सांगितलं की एका व्यवहारामध्ये भाजी विक्री करणे, ती ती भाज्या जे आहेत, भाज्या
भाज्या खरेदी केल्या, भाज्या खरेदी केल्या, त्याची कॉस्ट प्राइस आहे 1412, 1412. परंतु त्याला काय झालं, त्या व्यवहारामध्ये तो जो व्यवहार आहे, तो जो ट्रान्झॅक्शन आहे, त्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्या भाजीवाल्याला लॉस झाला. काय झाला? लॉस म्हणजे काय झाला? तोटा आला. काय झाला? तोटा झाला. किती झालं बेटा? त्याचा तोटा आहे 400 रुपये तोटा आला. तर त्याची तर त्याची सेलिंग प्राइस, मग त्यांनी तो भाजी कितीला विकली असेल, तर त्याची सेलिंग प्राइस म्हणजे त्या भाजीची विक्री किंमत काढा. प्रश्न सोपे आहेत. पाचवीचे प्रश्न आहेत, एकदम बेसिकचे प्रश्न घेतोय पाचवीचे. शॉर्टकट मध्ये लिहितोय बघा. मी परत सांगतो प्रश्न, मी परत सांगतो. मग सरने काय केलं, तो एक भाजीवाला आहे, त्या भाजीवाल्याने काय केलं, तर भाजी खरेदी केल्या, भाजी त्यानं बाय केल्या. भाजी बाय कितीला केल्या सोराली? तिने भाजी बाय केल्या 1412 ला, म्हणजे 1412 भाजी विक्री करून भाज्या विकत घेतल्या स्वतःसाठी, विकण्यासाठी. परंतु त्याने भाज्या विकल्या. तर भाज्या त्याच्या विकल्या विकल्या विकल्यानंतर त्याला काय झालंय? लॉस झालाय. त्याला काय झालंय? तोटा झालाय. किती रुपये झालाय? 400 रुपये झालाय. किती रुपये झालाय? 400चा. ओके. मग त्याची खरेदी किंमत किती, त्याची विक्री किंमत किती, सेलिंग प्राइस किती, हे काढायचं. तर कसं काढायचं? हा, तुला सेलिंग प्राइस काढत असताना, त्याची विक्री किंमत काढत असताना, तोट्यामधून काय करायचं? तोटा तोटा मायनस खरेदी किंमत हे वजा करायचं. ओके. म्हणजे लॉस लॉस मायनस कॉस्ट प्राइस. तुमचा लॉस किती आहे? सॉरी 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 चूक झाली माझ्याकडून. चूक झाली. एक मिनिट मी यूज करतो. ओके. इथे काय मोठं आहे बघा. हा, सूत्र पाठ करायचं का? मी सूत्र पाठ करायचं नाही सांगू. इथे काय मोठं आहे? कॉस्ट प्राइस मोठा आहे का लॉस मोठा आहे? काय मोठा आहे? खरेदी किंमत मोठा आहे. ओके. तर खरेदी किंमत वजा वजा तोटा. खरेदी किंमत वजा तोटा. म्हणजे काय असणार बेटा? म्हणजे कॉस्ट प्राइस बिग आहे म्हणून ते पहिल्यांदा घेतलं. जे बिग आहे ते पहिल्यांदा घेतलं. ओके. जे स्मॉल आहे ते मायनस करायचं. मायनस लॉस. ओके. काय आहे कॉस्ट प्राइस बेटा? 1412. लॉस किती आहे तुमचा? 400. जर याचं सबट्रॅक्शन केलं तर काय येतं बेटा? केलं तर काय येतं? 1112, 1012. ठीक आहे. त्याची विक्री किंमत, त्या भाजी विक्री त्यानं सर्व भाज्या कितीला विकलेल्या आहेत? 1012ला. अशा पद्धतीने विक्री किंमत आपण काढतो. बेसिक उदाहरण आहे इथे. ओके. उत्तराचे रेज हँड असतील तर लोअर हँड करा. हे कळालं असेल तर मान हलवा. हे बेसिक घेतो, एकदम बेसिक घेतोय आपण. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. बेसिक टू ऍडव्हान्स आपल्याला जायचं, एकदम बेस पासून पक्का करायचं. ओके. आता काय झालं माहितीये का? आता याच व्यवहारात काय झालं, आता ती भाजी दुसऱ्या दिवशी गेला. ओके. दुसऱ्या दिवशी गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याने भाजी खरेदी केली. हा, भाजी खरेदी केली म्हणजे त्याची काय असणार आहे? भाजी विकली त्यानं. त्या भाजी विक्रीमध्ये त्याला नफा झाला 300 रुपयाचा. आणि त्याने भाजी विकली किती? त्याने भाजी विकलेली प्राइस, भाजी सेल केली. ती सेलिंग प्राइस किती आहे भाजीची? त्याची सेलिंग प्राइस आहे 1200. 1200 रुपये सेलिंग प्राइस आहे. तर त्याची खरेदी किंमत किती? तर त्या भाजीवाल्याने किती रुपयाला तो काय केलेला आहे? हा, भाजीवाल्यानं किती रुपयाला ते काय केलेलं आहे? भाजी खरेदी केली आहे. ओके. आता काय करायचंय आपल्याला? खक्की करायचंय. काय करायचंय? खक्की. विक्की दिली. आता करायचं खक्की. बघा, काय दिलं? विक्की दिली. करायची काय? खक्की. विक्री किंमत दिली आहे. अजून नफा प्रॉफिट दिला आहे. करायचं काय? खरेदी किंमत काढायचंय. तुम्हाला सेलिंग प्राइस दिली आहे, लॉस प्रॉफिट दिलाय, करायचं तुम्हाला कॉस्ट प्राइस करायचं. आता कोणतं बिग आहे? की 300 मोठं आहे का 1200 मोठं आहे? 300 मोठा आहे का 1200 मोठा आहे? तर 1200 काय येते? विक्री किंमत मधून नफा मायनस करा. ओके. म्हणजे काय मिळणार तुम्हाला? खरेदी किंमत मिळणार. काय मिळणार? खरेदी किंमत मिळणार. ठीक आहे. विक्री किंमत किती आहे तुमची? 1200. 1200 मायनस 300 काय येते बेटा? तुमची खरेदी किंमत काय येते? 900. काय येते? 900. इज इट? कळतं इथपर्यंत? इथपर्यंत कळतंय? हा, लोअर हँड करा. उत्तराचे लोअर हँड करा. एकदम बेसिक आपण घेतोय. आता बघा, शेकडा खरेदी किंमत व शेकडा विक्री किंमत ते बघायचंय आपल्याला आता. हा, शेकडा खरेदी किंमत कशी काढायची आणि शेकडा विक्री किंमत कशी काढायची? ओके. ते बघण्यासाठी ठीक आहे. मी काही प्रश्न लिहितो बोर्डवर. बेसिक प्रश्न घ्यायचे. मी पीपीटी तर लावणारच आहे. पण काही बेसिक प्रश्न आपण घेऊया बोर्डवर. ओके. चला प्रश्न लिहून घ्या. सगळ्यांनी तोंडी प्रश्न लिहून घ्या. तोंडी सांगा प्रश्न.
लिहावं लागेल मला, प्रश्न मला लागेल ना बघायला. ओके घ्या. बघा एक प्रश्न घ्या. एका वस्तूवर एक वस्तू 2,580 रुपयास विकल्याने एक वस्तू 2,580 रुपयास विकल्याने विकल्याने एक वस्तू 2,580 विकल्याने 270 रुपये नफा होतो. 270 रुपये नफा होतो. नफा 270 रुपये नफा होतो. ओके. तर शेकडा नफा किती? काय करायचं तुम्हाला? शेकडा नफा करायचा. मी जे रेकॉर्डिंग क्लास पाठवणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे कैलास वाणी सर, आमचे मित्र कैलास वाणी सरांचे रेकॉर्डिंग क्लास ते रेकॉर्डिंग क्लास खूप पहा. कारण त्यांच्याकडून मी गणित हे नफा तोटा बिना सूत्राचं कसं शिकवायचं हे मी त्यांच्याकडून शिकलोय. म्हणजे त्यांनी किती चांगलं शिकवलं असेल हे लक्षात घ्या. आधी मी जे नफा तोटा शिकवायचो, तर आधी नफा तोटा कसं शिकवायचो, मी सूत्राच्या माध्यमातून शिकवायचो, सूत्राच्या सहाय्याने शिकवायचो. पण ते मला बिना सूत्राचं मला जमायचं नाही. ते मी कुणाकडून शिकलो? वाणी सरांकडून. त्यांचे रेकॉर्डिंग क्लास आहे. ओके. ते काही यावर्षी तुम्हाला शिकायला उपलब्ध होणार नाही, गेल्या वर्षी उपलब्ध झाले होते आणि यावर्षी होणार नाही. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी हा प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. ओके. इफ अन आयटम इज सोल्ड, इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. इफ अन आयटम सोल्ड रुपीज 2,580, if an item is sold for rupees if an item is sold for rupees 2,580, the profit is 430. The profit is 430. Then what is the percentage profit? परत एकदा सांगतो मी. If an item is sold for 2,580, the profit is 430, then what is the percentage profit? ओके. सोडा बरं बेटा. हॅलो, बोला. ज्यांचा व्हिडिओ आहे त्याला विचारूया. हा, चैतन्य खाडे सांग बेटा, काय उत्तर आहे तुम्हाला? 11% सर. 11%. 11% पर्याय नाही बेटा. 2,580 रुपये विकल्याने काय झालेलं आहे? 270 रुपये काय झाले? नफा झालाय. ओके. बर. समीक्षा शेंडगे 7वी ची विद्यार्थिनी, वेद मराठी माध्यमिक स्कूल सातारा. समीक्षा सांग. 11.68. 11.68. 68. 11.68. ओके. प्रश्न तुम्ही बरोबर दिला ना, 2,580 270 रुपये. ओके ओके. थोडस प्रश्नात दुरुस्ती करा बेटा. प्रश्न माझा देताना चुकलाय, मी खालीवरी प्रश्न गेलाय. तिथं हा जो नफा आहे तो काय करा, हा नफा 430 घ्या. ओके. हा जो नफा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी प्रॉफिट जो आहे तो 430 करा. मला 430 सांगितलं मी. प्रश्न खालचा वरती झालाय. आता कॅल्क्युलेट करा. चला मी टायमर लावतो. 1 मिनिट तुम्हाला 30 सेकंद वेळ देतो. हा, मॅथचे किती अवघड प्रश्न असतो 30 सेकंद सोडवायचा प्रयत्न करायचा आपण तो. ओके. चला टायमर लावायला तुम्हाला वेळ लागेल, तुम्ही सोडवा बरं. लावून ठेवतो टायमर 30 सेकंदची. मी नफा बदललाय. इंग्लिश मिडियमला मी 430 सांगितलंय. ओके. चला इंग्लिश मिडियमचे कोण आहेत विद्यार्थी, कोण सांगते? हातवरी करा. व्हिडिओमध्ये हातवरी करा, रेज करून. ओके. पार्थ सांग बेटा. पार्थ कांबळे, इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी, सीबीएसई स्कूलचा. ओके. हा पार्थ, अनम्यूटची रिक्वेस्ट आहे तुला पार्थ. तर 33 1/3. नाही बेटा. हा नाही. हा, आयुष पाटणकर. सर 20%. किती आयुष? 20%. 20%. ओके. ऑप्शन मध्ये आहे. ओके. 20% उत्तर कोणाचं आहे तुम्ही लोअर हँड करा. ज्याचं उत्तर 20% लोअर हँड करा. ओके. बर. आता मला एक जण सांगा, तुम्ही कसा काढला हा शेकडा नफा तोटा, कसा काढला? स्वरा ढाणे, तू सांगू शकशील का? तू हा शेकडा नफा कसा काढला? तू सांग बरं. तुला अनम्यूट करतो मी. स्वरा ढाणे. बरं. दर्शन सोनर सांगेल. स्वरा ढाणे नको म्हणते. गुरु स्वराला अनम्यूट. हा करू. बरं ठीक आहे. कुठे गेली स्वरा? स्वरा सापडेल ना मला.
हा सापडली. अरे थांबा रे. हा. अरे हा सोरा अनम्यूट. हा बोल सोरा, कसं काय? सर आता मी 2580 मधनं नफा वजा केला, बर मग उत्तर आलं 2150 बर आणि मग ते दिवस गुणाकार करून 2150 ला 430 नफा होतो, तर 100ला किती करून केलं? ओके, बरोबर काढले, एकदम एकदम करेक्ट काढले तिनं. ओके, हीच पद्धत आपल्याला अपेक्षित आहे. आता बघा विचार मित्रांनो, शेकडा नफा शेकडा तोटा हा कधीही कॉस्ट प्राइसवर काढायचा असतो. पर्सेंटेज प्रॉफिट हे कधी कॉस्ट प्राइसवर काढायला पाहिजे. जर पाहिजे कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमतीवर काढायला पाहिजे. आता बघा इथं काय दिलंय. ओके, इथे काय दिलंय आता, तर आपल्याला इथं विक्री किंमत दिली, विकल्याने सेल केल्यामुळे ही काय आहे, विक्री किंमत आहे, सेलिंग प्राइस आहे. ओके, आपल्याला काय दिले, सेलिंग प्राइस 2580 आणि प्रॉफिट दिले, प्रॉफिट काय दिले आहे, तर 430. ओके, मग आता ह्या मोठ्या किंमतीतून लहान किंमत वजा केली तर काय मिळणार आपल्याला मिळणार कॉस्ट प्राइस, म्हणजे काय मिळणार आहे, खरेदी किंमत मिळणार आहे. लक्षात ठेवा, कधीही पर्सेंटेज प्रॉफिट किंवा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा, पर्सेंटेज लॉस काढण्यासाठी आपल्याला कॉस्ट प्राइस माहित असणं आवश्यक आहे. आपल्याला खरेदी किंमत माहित असणं आवश्यक आहे. खरेदी किंमतीवरच तो काढला जातो. इज इट क्लिअर? कन्सेप्ट क्लिअर झाली ही? हा, शेकडा नफा शेकडा तोटा कशावर काढायचा, खरेदी किंमतीवर. पर्सेंटेज प्रॉफिट पर्सेंटेज लॉस कशावर काढायचं, कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइस माहिती काढलं आपण, किती कॉस्ट प्राइस 2580 मायनस 430, काय येतं बघा, 0 8 मायनस 3 5 8 minus 3 5 25 minus 4 25 minus 4 21. ओके, 2150 काय आलं, 2150 आलं. ओके, हे काय आलं, कॉस्ट प्राइस झाली. कॉस्ट प्राइस झाली म्हणजे काय आली, खरेदी किंमत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे इक्वेशन कसं बनवायचं, सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे, सगळ्यांचं लक्ष आहे, लक्ष लोअर हँड करा सगळ्यांनी, उत्तराची जी रिझल्ट लोअर हँड करा. लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. किती विद्यार्थी जवळपास जॉईन, 125 विद्यार्थी जॉईन, सगळ्यांनी लक्ष द्या बेटा. हा, आता बघा, जर 2150 रुपये खरेदी किंमत असताना एक वस्तू विकली तर त्याच्यावर 430 रुपये नफा होतो. जर एखादी वस्तू कॉस्ट प्राइस 2150 असेल तर 430 काय होतो, प्रॉफिट होतो. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचंय, तर तीच वस्तू शेकडा काढायची, शेकडा नफा किती, तर ती वस्तू 100 असताना 100च काय घेतलं, तसं आपला शेकडा नफा जो आहे तो शेकडा कशात, शेकडा नफा म्हणजे काय असतो, 100, शेकडा 100च्या पटीत असतो ना, म्हणून 100 असताना त्याचं काय असणार आहे, त्याचा नफा किती, शेकडा नफा किती असणार. ओके, बघा काय केलं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे कधी काढायचं, हे कधी खरेदी किंमतीवर काढायचं, कॉस्ट प्राइसवर काढायचं. आपली खरेदी किंमत काय आहे, 2150, कॉस्ट प्राइस काय आहे 2150, त्याच्यावर नफा झालाय, त्याच्यावर प्रॉफिट झालाय, किती झालं प्रॉफिट, 430. जर 2150 वर 430 असेल तर 100 वर किती, मांडणी समजते का तुम्हाला, मान हलवा मांडणी समजत असेल तर. ओके, हा, मांडणी समजत असेल तर मान हलवा. आता मग काय करायचं, याचा करायचा तिरकस गुणाकार. काय करायचा, तिरकस गुणाकार. समजा हे एक्स समजलं, एक्स समजलं आपण, एक्स पर्सेंटेज आपण घेतलं. ओके, बघा तिरकस गुणाकार, 430 गुणिले 100, 430 गुणिले 100 भागिले 2150. काय केलं सर तुम्ही, हे 100 आणि 430 यांचं मल्टिप्लाय केलं. ओके, आणि हे कुठे येतं, ते ह्या बाजूला डायरेक्ट भागलेली, एक स्टेप कमी केली मी. समजते का हे मानायला, समजत असेल तर. हॅलो, हा, बरोबर, ठीक आहे. हा हा, इथपर्यंत कळतं का बेटा. ओके, हा, इथपर्यंत कळतंय का. हा, आता काय सोडवायचं, हे बघा, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. आता 215 आहे, हे 430 आहे, भाग घालायचा आहे. 215ला कितना भाग जातोय, 215ला 5 ने भाग जातो. 215 मी काय करतो, 5 ने डिवाइड करतोय. 5 4 जा 20, रिमाइंडर 1, 4 5 चौक 20, बाकी 1, इथे 15 झाले, 5 त्रिक 15, 43 गेलं. 5 मी काय करतोय, ह्या 10 ला डिवाइड करतोय, 5 2 10. ओके, आता 43 ना 430, 43 जा 40, 43 10 430, 10चा भाग गेला.
ओके, एक्स पर्सेंटेज इज इक्वल टू 10 into 2 means what? 20%. किती टक्के तो नफा झाला? 20% नफा झाला. किती झाला नफा? 20% नफा झाला. कळतंय का? कळत असेल तर मान हलवा, गदा 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 गदा. ओके, कुणाला हे कळालं नसेल तरी रेज हँड करून विचारा. मयंक सांग की काय डाऊट आहे का? मयंक कळालं नाही का? ओके, हा मयंक विचार बेटा. हा सर ते तुम्ही एकदा सबट्रॅक्ट केलं मग परत का मायनस केलं? परत तुझं मायनस केलं, एकदाच सबट्रॅक्ट केलं की पहिल्यांदाच. हे सर मायनस खाली पण हे मायनस नाही केलं, असं लिहिलंय मी. हे असताना एवढं ते हे असताना एवढं मायनस नाही. हे खालचं कळलं का मयंक? हे फक्त मांडणी केली ही. 2150 हे 2150 असताना हे 430. 2150 खरेदी किंमत असताना 2150 2150 कॉस्ट प्राइस असताना प्रॉफिट होतो 430. तर 100 असताना किती होतो असं लिहिलंय ते. हो सर. ओके, हा अजून काय डाऊट आहे अनन्या? विचार बेटा. माझं नाव सिद्धी आहे. सॉरी, सिद्धीला विचार. बरं, हा सिद्धी बोल. हा सर इथं आपण 100 का लिहिलंय? ओके ओके. हा हा काय सिद्धी? इथं आपण 100 का लिहिलंय म्हणजे तुम्ही 100च काय घेतलं? हा, ते इथे 100 काय घेतलं? आपल्या काय सांगितले? पर्सेंटेज प्रॉफिट, शेकडा नफा काढायचा सांगितलं. शेकडा म्हणजे काय असतं? शेकडाचा अर्थ काय होतो? 100 ना, 100. म्हणून 100 घेतले. ओके, हा अनन्या विचार बेटा. सर मला क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही कळलं. बरं, आता मी थोडं डिटेल करतो. काय मल्टिप्लाय केलं बघा? एक्स इंटू बघा हे 2150. ओके, हे आणि हे क्रॉस मल्टिप्लाय केलं. हा, इंटू एक्स इज इक्वल टू 100 आणि 430 क्रॉस मल्टिप्लाय 100 into 430. ओके, एक्स ला एक्स, 100 ला 100, 430 ला 430. हे जे आहे एक्सच्या मल्टिपल मध्ये आहे. इक्वलच्या राईट हँड साईडला गेल्यावर काय होणार? डिवाइड होणार. डिवाइड मध्ये जाणार. कळतं? इज इट करेक्ट? येस ऑर नो? ओके, आता मग खालचा भाग घातलाय. अन्न कळतंय? हा. अजून कोणाला डाऊट असेल विचारा. नाही, सगळ्यांना समजलं बाकीच्यांना? ओके, ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे आपण. हा, ऋतुराज पाटील विचार बेटा. ऋतुराज व्हिडिओ ऑन ठेव. सर 2 मिनिटं बाजूला सरकता का? लिहून घ्या. ओके, लिहून घेतलं. हा, आता जायचं पुढल्या प्रश्नाकडे. ओके, आज सेम प्रश्न मी घेत नाही. रेकॉर्डिंग क्लासमध्ये तुम्हाला सेम प्रश्न येतील. मी आता काही सेम प्रश्न घेत बसत नाही. तुम्हाला जे रेकॉर्डिंग क्लास पाठवतो त्यामध्ये सेम प्रश्न घेतलेले आहेत. ओके, इज इट करेक्ट? ओके, चला आपण जर पुढं. ठीक आहे, पुढला प्रश्न. एक वस्तू 115 रुपयास विकल्याने एक वस्तू 110 रुपयास करा. हॅलो, याव का? नाही, हा, मी 9 वाजेपर्यंत क्लास समजवली. हा, एक वस्तू 110 रुपयास विकल्याने 15 रुपये तोटा झाला. विकल्याने 15 रुपये तोटा झाला. 15 रुपये तोटा झाला. 15 रुपये तोटा झाला. ठीक आहे, तर शेकडा तोटा किती? तर शेकडा तोटा किती? शेकडा तोटा किती? ओके, चल. जे विद्यार्थी युट्यूबला हा विनामूल्य व्हिडिओ बघत आहेत त्यांनी व्हिडिओ जर शिकवले आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा आणि आमचं हरीश लातूरकर अकॅडमी ऍप डाउनलोड करा. ओके, चला.
इंग्लिश मीडियम विद्यार्थी हा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगूया. फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट्स प्रश्न हा जो क्वेश्चन आहे तो इंग्लिशमध्ये सांगूया. इफ अन आयटम सॉरी असं असं करा. इफ अ लॉस ऑफ ₹15 if a loss of ₹15 was incurred if a loss of ₹15 was incurred by selling an item for पहिल्यापासून सांगतोय. if a loss of ₹50 was incurred by selling an item for ₹110 what was the percentage loss? What was the percentage loss? ओके सर उत्तराचे रिझल्ट आलेले आहेत. वेगळ्या टायमर लावत नाही आता आपण. ओके सृष्टी जाधव मसवी सातारा. 12%. 12% इज इन ऑप्शन मध्ये आहे 12%. ओके हा चला लोअर हँड करा बेटा. 12% ज्यांचं उत्तर आहे लोअर हँड करा. आता जे 7वीचे विद्यार्थी असतील किंवा 8वीचे विद्यार्थी असतील लक्ष द्या बेटा कसं सोडवायचं हा प्रश्न. ओके आता मी मागच्या सांगितलं प्रॉफिट असो किंवा लॉस असो कसा करायचा खरेदी किंमतीवर काढायचा. कसा करायचा खरेदी किंमतीवर म्हणजे कॉस्ट प्राइसवर काढायचा. मी दिले का तुम्हाला प्रश्नामध्ये तर तुम्हाला सेलिंग प्राइस दिली तुम्हाला विक्की दिले विक्की किती दिले 110 आणि तुम्हाला तोटा दिली तोटा म्हणजे तुमचा लॉस दिलाय. किती लॉस झालाय तुमचा 15 झालाय. मग तुम्हाला खरेदी किंमत माहित आहे का रे तुम्हाला कॉस्ट प्राइस माहित आहे का रे. कॉस्ट प्राइस तुम्हाला माहित नाही. पहिल्यांदा काय करायचं कॉस्ट प्राइस काढून घ्यायचं. खरेदी किंमत पहिल्यांदा काढून घ्यायची. ओके मग खरेदी किंमत कशी काढायची मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ओके विकी म्हणजेच सेलिंग प्राइस मायनस तोटा लॉस. ओके सेलिंग प्राइस आहे तुमचा 110 मायनस तोटा आहे 15. 110 वजा 15 110 काय होतं 95 म्हणजे काय झाली ही कॉस्ट प्राइस झाली. 95 काय झाली कॉस्ट प्राइस झाली 95 कॉस्ट प्राइस झाली. इज इट गुड समजतंय. आता ह्या कॉस्ट प्राइस काय करायचं समजा कॉस्ट प्राइस किती तुमची 95 तुमची कॉस्ट प्राइस असताना खरेदी किंमत तुमची 95 असताना तुम्हाला तोटा झालाय 15 रुपये 15 रुपीज. कॉस्ट प्राइस तुमची 95 असताना तोटा आलाय 15 रुपये. ठीक आहे तर 100 रुपये असताना शेकडा तोटा किती तर 100 रुपये असताना शेकडा तोटा एक्स म्हणूया. किंवा 100 प्राइस असताना पर्सेंटेज लॉस किती काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं तिरकस गुणाकार करायचं तिरकस. ओके बघा तर 95 into x equal to 100 into 15 ओके x ला x 100 into 15 हे जे 95 आहे गुणाकारात आहे मल्टिपल मध्ये आहे ते इक्वलच्या राईट हँड साइड काय होणार डिवाइड होणार 95 5 ने भागवूया 19 5 95 5 त्रिक 15 त्याचं चुकले का रे मुला त्याच्यामध्ये असं काय चुकलंय सांग बरं. 110 अधिक 15 करायला पाहिजे होतं. हा अरे खरेदी किंमत होईल विक्री किंमत अधिक तोटा केलं तर खरेदी किंमत चुकलं बघा इथं माझं थोडं चुकलंय बघा इथं दुरुस्त करतो थोडी दुरुस्त करतो. हे खरेदी किंमत कशी मिळणार आहे तर विक्री किंमतीमध्ये तोटा प्लस केलं तर खरेदी किंमत मिळणार आहे ना. ही आपली इथं चुकलं आहे का नाही हे सगळं पुढचं चुकलं. बरं ठीक आहे आपण दुरुस्त करूया काही हरकत नाही होते कधी माझं चुकू शकतं. मी तुझा माणूस आहे माणूस हा चुकतो जो काम करतो तोच चुकतो जो काम करत नाही तो चुकत नाही जो करतच नाही तो कसं चुकणार आहे काय बघा. तर काय करावं लागेल खरेदी किंमत निघेल. आता तुझा लॉस आहे लॉस आणि विक्री किंमत एकत्र केलं तर खरेदी किंमत मिळणार आहे. विक्री किंमत तुमची किती आहे 110 लॉस तुमचं किती आहे 15 तुमची विक्री किंमत तुमचे कॉस्ट प्राइस असणार आहे 125. ठीक आहे मग 125 कॉस्ट प्राइस असताना तोटा होतो लॉस होतो 15 रुपीज 100 असताना किती होतो क्रॉस मल्टिप्लाय 125 into x
इंटू 100 इंटू 15 x is equal to 100 into 15 divided by 125. Okay, 100 into 15 divided by 125. 25 पाचा समाशी 25 चौक 100. ओके 5 एक 5 5 3 15 4 3 12 x is equal to 4 3 12 4 3 12. ओके तर तुमचा किती पर्सेंटेज लॉस झाला 12% लॉस झाला 12% तुमचा लॉस झाला कळतंय का कळतंय हा ठीक आहे उद्या शक्यतो मराठीचा क्लास होईल ओके उद्या